या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दल सज्ज असून एलसीबीने मोठी कारवाई केली आहे। नंदुरबार शहरात चिराग गल्ली परिसरातून 7 धारधारी तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। पाहूया बातमी। नंदुरबार शहरातून चिराग गल्ली परिसरातून लोखंडी तलवारी जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलाच्या वतीने सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दल विशेष मोहीम राबवित असतानाच नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे। चिराग गल्ली परिसरातून एका इसमाजवळून तब्बल 7 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत। नंदुरबार शहरातील चिराग गल्ली परिसरातील अदनान खान सदन खान पठाण याच्या घराच्या छतावर छापा टाकत पाण्याच्या टाकीच्या आडोशाला लपवून ठेवलेल्या 7 तलवारी एलसीबी पथकाने जप्त केल्या आहेत। पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे। तब्बल 24,000 रुपये किमतीच्या 7 तलवारी या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अदनान खान सदन खान पठाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजा, मुकेश पवार, पोलीस हवालदार दिनेश चित्ते, जितेंद्र पाडवी, सुनील येलवे, मुकेश तावडे, मोहन डमडेरे, चेतन साळवे, पोलीस शिपाई मनोज चव्हाण, विनोद पाटील, रामेश्वर चव्हाण, हेमंत बारी, कल्पेश मोरे, अभय राजपूत, महिला पोलीस शिपाई रोहिणी धनगर यांच्या पथकाने केली आहे। पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील यांना बातमी मिळाली होती। नंदुरबार शहरामध्ये चिराग गल्ली या ठिकाणी इसम नामे अदनान खान सबदन खान पठाण हा त्यांचे घरामध्ये धारधार लोखंडी बनावटीच्या तलवारी गैरकायदा कब्जात बाळगून असल्याची बातमी मिळाल्याने त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता आरोपिताच्या राहते घराच्या छतावर कबूतरखाना आहे, त्याच्या बाजूला पाण्याच्या टाकीच्या आडोशाला 24,000 रुपये किमतीच्या 7 लोखंडी धारदार तलवारी मिळून आलेल्या आहेत। आणि त्या अनुषंगाने आपले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल 699 अभय राजपूत यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 746/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।